पाथरी शहरात बालासाहेब लांडगे यांच्या स्वखर्चातून आईच्या व पत्नीच्या स्मरणार्थ सम्राटनगर स्मशानभूमीत रिबोर व पाण्याची मोटार टाकी. परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील सम्राटनगर येथील नगर परिषद पाथरी अंतर्गत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी बांधलेल्या स्मशानभूमीत 1 डिसेंबर 2025 रोजी बालासाहेब लांडगे यांनी त्यांच्या आई व पत्नी यांच्या स्मरणार्थ स्वखर्चातून या स्मशानभूमीत रिबोर करून पाण्याची मोटार टाकी बसवून पाण्याचा प्रश्न सोडविला. यावेळी ॲडव्होकेट रवी कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व बोरचे बटन दाबून झाडाला पाणी देण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट रवी कांबळे, विठ्ठल कदम साहेब, विष्णुपंत वैराड साहेब, ॲडव्होकेट मल्हार कसबे, विठ्ठल कांबळे, सुनील कांबळे, महादूत तेलंगे, सुनील जाधव, बंडू कांबळे, शिवाजी पारखे, लहू व अन्य नागरिक उपस्थित होते. यावेळी घेतलेली एक मुलाखत पाहूया. आज आम्ही पाथरी शहरातील नगर परिषद स्मशानभूमी, मातंग समाजाची स्मशानभूमी नगर परिषदेची इथं आहोत. आमच्यासोबत आज मातंग समाजाचे बांधव आहेत. आज इथं या मातंग समाजाच्या स्मशानभूमीमध्ये बोरचं भूमिपूजन करण्यात आलेले आहे. आपण जाणून घेऊया. आमच्यासोबत विठ्ठल कदम साहेब आहेत. विठ्ठल कदम साहेब, आज हे जे भूमिपूजन करण्यात आलेले आहे आपल्या बोराचं, याचं कोणाच्या वतीने करण्यात आलेलं, नेमकं उद्देश काय आहे? या ठिकाणी पाथरी येथे नगर परिषदेच्या माध्यमातून 2018-19 या साली आदरणीय आमदार बाबाजानी साहेब यांच्या प्रयत्नाने आणि मोठ्या काळजीपूर्वक या समाजाची अशी अवस्था होती साहेब, की मागील 5-50 वर्षाचा आम्ही जर इतिहास पाहिला तर या ठिकाणी समाजाच्या स्मशानभूमीची अतिशय दयनीय अवस्था होती. अक्षरशः या ठिकाणी जे कोणी मयत येत होती त्याची अक्षरशः आम्हाला इथे घाण साफ करून त्या ठिकाणी त्या इसमाचा, त्या व्यक्तीचा अंतिम संस्कार करण्याची वेळ या ठिकाणी होती. आज महाराष्ट्रात आपण पाहतो मातंग समाजाची दयनीय अवस्था आहे स्मशानभूमीच्या बाबतीत. त्या ठिकाणी गावखेड्यामध्ये आजही मातंग समाजाला वैयक्तिक स्मशानभूमी नाही आहे. परंतु मी बाबाजानी साहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी समाजाची ही दुर्लक्षित बाब विचारात घेऊन या ठिकाणी अशी भव्य दिव्य स्मशानभूमी आम्हाला बांधून दिली. या ठिकाणी आपण पाहू शकता की सुसज्ज असा वेटिंग रूम आहे. या ठिकाणी अंत्यविधीचा शेड प्रशस्त या ठिकाणी बांधलेला आहे. त्यांच्या निधीतून झालेला आहे. त्यांच्या वैयक्तिक लक्षपूर्वक जी बाब होती त्या ठिकाणी त्यांनी विचारात घेऊन या ठिकाणी आम्हाला समाजाची मोठी समस्या सोडवणूक केली. आणि आज जो कार्यक्रम आहे, आमचे नातेवाईक लांडगे साहेब यांनी त्यांच्या आईच्या आणि पत्नीच्या स्मरणार्थ या ठिकाणी बोर देखील नगरपालिकेच्या माध्यमातून दिलेला होता. परंतु तो काही कालावधी झाल्यानंतर तो म्हणजे ब्लॉक झाला. त्यांनी स्वखर्चातून तो रिबोर केला आणि रिबोर करून या ठिकाणी पाण्याची मोटर त्यांनी स्वखर्चातून बसवलेली आहे. त्यांचं मी सर्वात प्रथम अभिनंदन करतो की त्यांनी त्यांची प्रेमापोटी त्यांच्या एक स्वखर्चातून 20-25 हजाराची मोटर या ठिकाणी टाकली आणि समाजाला या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आमच्यासोबत बालासाहेब लांडगे साहेब आहेत. त्यांच्या वतीने जे हे बोरचं काम करण्यात आलेलं आहे, आपण त्यांच्याच जाणून घ्या. बालासाहेब लांडगे साहेब, आपल्या वतीने आज हे बोर इथं रिबोर करून त्याच्यावर मोटर वगैरे करून तयार करण्यात आलेली आहे. इथं पाण्याची टाकी वगैरे, असं आपल्या मनात कसं आलं की ह्या स्मशानभूमीमध्ये तर आपण हे बोर वगैरे दुरुस्ती करून त्याच्यावरती मोटर करावी? बाबाजानी साहेबांना एवढी भव्य दिवस स्मशानभूमी बांधली, पण त्यांचे लक्षपूर्वक समाजाला पाहिजे तेवढं हे हाताळताना आली. आणि पाण्याच्या एखादी कुठली घटना घडल्याच्या बाद जे समाज बांधव हांड्यानं पाणी आणून इथं ते विधी करीत होते ते मला नाही दाखवलं. त्याच्यामुळं मी 2021 मध्ये माणसाच्या नावानं पाण्याची टाकी आणि ते एक चबुतरा बांधून तिथं पाण्याची सोय केली. पण कालांतराने 500 लिटरची टाकी बसवली. पण ती 500 लिटरची टाकीमुळे मी 1000 लिटरचे पैसे दिले तर टायमाला घेऊन येत नव्हते. त्याच्यामुळं माझ्या मनात विचार आला की कंटिन्यू पाणी समाज बांधवासाठी उपलब्ध व्हावा, हाच माझा हेतू आहे समाजासाठी. त्याच्यामुळं मी आमच्या आईच्या स्मरणार्थ पाण्याची मोटर बसवण्यात आली.
तसेच आमच्यासोबत ॲडव्होकेट रविदादा कांबळे साहेब आहेत, ज्यांच्या हातानं हा भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. काय सांगणार सर, आज आपल्या हातानं हा भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारे त्यांच्या हातून एक काम होत आहे ना, त्याची सुरुवात आपल्या हातानं झालेली आहे, काय म्हणणार आपण? धन्यवाद. या बाबतीत मी सर्वप्रथम आमचे नातेवाईक बालासाहेब लांडगे यांचं अभिनंदन करतो. स्मशानभूमी म्हणलं की पाण्याचा प्रश्न आलाच आणि या स्मशानभूमीमध्ये काही दिवसापासून दुर्लक्षित हा पाण्याचा प्रश्न होता आणि ही बाब त्यांना खटकली आणि त्यांनी समाजाचं काही देणं लागतं या उद्देशातून, या भावनेतून त्यांच्या पत्नी आणि त्यांची आई यांच्या स्मरणार्थ हा जो बोर आहे इथे त्यामध्ये मोटर टाकली स्वखर्चानं आणि सर्व मेहनत घेऊन स्वतः त्यांनी हा आज बोर चालू केलेला आहे. याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि समाजानंसुद्धा प्रत्येक समाजामध्ये प्रत्येकाची व्यक्तीची बांधिलकी असते आणि ती बांधिलकी त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि या बाबतीत समाजानंसुद्धा काही शिकून घ्यावं असं मी समाजाला सांगू इच्छितो. धन्यवाद. आज आमच्यासोबत विष्णुपंत वैराट साहेब आहेत. काय सांगणार साहेब, आज हा भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आपल्या ह्या स्मशानभूमीमध्ये, पाण्याची प्रथम होती. बालासाहेब लांडगे यांचं अभिनंदन आणि त्यांचे आभारसुद्धा, कारण त्यांनी सामाजिक उपक्रमातून या स्मशानभूमीमध्ये पाण्याची व्यवस्था नव्हती म्हणून त्यांनी स्वखर्चातून या ठिकाणी पाण्याची मोटर बसवली आणि समाज बांधवांच्या अंत्यविधीसाठी जी पाण्याची आवश्यकता असते तर ती आवश्यकता एवढी अडचणीची होती की घरून आम्हाला पाण्याचे डबे किंवा हांडे घेऊन यावं लागत होतं अंतिम विधीच्या वेळी. तर ही बाब बालासाहेब लांडगे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी सामाजिक बांधिलकीपोटी, मला तर वाटतं समाजातला हा पहिला व्यक्ती आणि पहिला हा उपक्रम आहे ज्यांनी आपल्या आई आणि पत्नी यांच्या आठवणीप्रित्यर्थ या ठिकाणी हा छोटासा उपक्रम त्यांनी सामाजिक बांधिलकीतून केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे तर या ठिकाणी आभार मानतोच मी. परंतु 2018-19ला आदरणीय आमचे नेते बाबाजानी साहेब हे आमदार असताना त्यांनी आमदार निधीतून या ठिकाणची स्मशानभूमी सुव्यवस्थितरित्या बांधकाम करून अगदी सुरक्षित त्याला वॉल कंपाऊंड करून समाज बांधवांसाठी हे त्यांनी ठिकाण सुरक्षित केलेलं आहे. त्यामुळं आदरणीय आमदार बाबाजानी साहेब यांचेसुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो आणि बालासाहेब लांडगे यांच्यासारखेच दानी लोक समाजामध्ये निर्माण झाले पाहिजे आणि ज्या काही सामाजिक अडीअडचणीचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्यांना अशी सुबुद्धी सुचली पाहिजे. या सुबुद्धीबद्दल मी पुन्हा एकदा समाजाच्या वतीने एक सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळं बालासाहेब लांडगे आणि त्यांच्या परिवाराचे आभार या ठिकाणी मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की असंच या ठिकाणी किंवा अनेक ठिकाणी सामाजिक जे काही म्हणजे समाजाच्या अडीअडचणीचे जे काही बाबी असतात त्या ठिकाणी समाजातल्या लोकांनी पुढं आलं पाहिजे, दानी लोकांनी पुढं आलं पाहिजे आणि आपल्या कष्टातून आपल्या कमाईतून त्यांनी सामाजिक उपक्रमाला सुद्धा हातभार लावला पाहिजे. कारण समाजातलेच माणसं समाजासाठी पुढे येणार नाहीत तर दुसरं कोणी येऊ शकत नाही. हा सुद्धा या ठिकाणी बोध घेण्यासारखा विषय आहे. म्हणून मी बालासाहेब लांडगे यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय भीम. काय सांगणार आहे की आज आपल्या पाथरी शहरातील स्मशानभूमीमध्ये, मातंग समाजाच्या स्मशानभूमीमध्ये हे बोरचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे वकील साहेबाच्या हातानं, बालासाहेब लांडगे यांनी केलं. आपण काय म्हणणार? सीताबाई बालासाहेब लांडगे यांच्या स्मरणात त्यांनी या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी म्हणून पे बॅक टू सोसायटी, समाजाचं काहीतरी देणं लागतं या भावनेनं त्यांनी फार चांगला प्रयत्न केलेला आहे. आणि हा जो या ठिकाणी पडीक बोर होता त्याच्यामध्ये त्यांनी मोटर टाकलेली आहे आणि मोटर टाकून पाण्याची या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
तर माझं सांगणं एवढंच आहे की समाजामध्ये असे बदल घडायला पाहिजेत. समाजातल्या प्रत्येक घटकांना पुढे येऊन समाजाचं काहीतरी देणं लागतं. या भावनेनं जेवढं त्यांच्याकडून होईल तेवढं त्यांनी काम करणं गरजेचं आहे. आणि एक सामाजिक बदल याच्यातून घडणं फार अपेक्षित आहे. एक समाजापुढे एक छोटीशी प्रेरणा उभी राहते. त्या प्रेरणेमधून समाजामध्ये सामाजिक बदल घडून येतात. म्हणून बालासाहेब लांडगेचं मी सर्वप्रथम मनाच्या अंतःकरणातून त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी फार चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि समाजामध्ये एक उदाहरण त्यांनी प्रस्थापित केलेलं आहे. म्हणून समाजातल्या प्रत्येक बांधवांनी प्रत्येक घटकांनी पुढे येऊन समाजासाठी काहीतरी देणं लागतं ह्या भावनेतून काहीतरी करणं गरजेचं आहे. म्हणून मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी एवढंच सांगतो. आणि यानंतर लवकरच या स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाच्या संदर्भात आम्ही समाजातील जे काही वेगवेगळे संघटनेतील बांधव आहेत त्यांनी पुढे येऊन आम्ही या सुशोभीकरण करण्यासाठी एक मीटिंग घेऊन सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव लवकरच आम्ही मांडणार आहोत. पाथरी शहरातील नगर परिषद मातंग समाजाच्या स्मशानभूमीमध्ये बालासाहेब लांडगे यांच्या स्वखर्चातून जे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या वतीने यांच्या फंडातून हे स्मशानभूमीमध्ये हे मंडप वगैरे तयार करण्यात आलेले आहे आणि बोर त्यांच्या वतीने टाकण्यात आले होतं. पण बोर मागील काही वर्षापासून बंद पडल्यामुळे बालासाहेब लांडगे यांनी स्वखर्चातून ते बोरची रिपेअरिंग मग रिबोर करून आज त्याची सुरुवात केलेली आहे. इथं अंतिम संस्कार करण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी पाण्याची खूपच अडचण होती. ती बाब लक्षात घेऊन बालासाहेब लांडगे यांनी त्यांच्या आई व त्यांच्या पत्नी यांच्या स्मरणार्थ त्यांनी इथं हा बोर इथं दुरुस्त करून ह्या पाण्याची व्यवस्था केली. त्यांच्या ह्या केलेल्या कामाचे प्रत्येकाने त्यांचे कौतुक केलेले आहे आणि प्रत्येक समाजाच्या व्यक्तीने आपला समाजासाठी झटायला पाहिजे, आपल्या समाजासाठी हितासाठी काम करायला पाहिजे, कार्य करायला पाहिजे असं सगळ्यांचे म्हणणे. आमच्यासोबत होते ॲडव्होकेट साहेब होते व बालासाहेब लांडगे व प्रत्येक मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत. तसेच माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासुद्धा त्यांनी आभार व्यक्त केलेले आहे की त्यांनी पाथरी शहरामध्ये मातंग समाजाची एक चांगल्या प्रकारे एक इथं मातंग समाजाची स्मशानभूमी तयार केलेली आहे व सुशोभीकरणाची सुद्धा त्यांच्याकडून ते आशा बाळगतात. आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल SKF न्यूज. सलमान सय्यद सोबत पाथरी.